येस, इट इज ट्रू. अपकमिंग डेज मध्ये बी फार्मसीचा सिलेबस हा चेंज होणार आहे. सीसी आणि न्यू ड्राफ्ट सिलेबस पब्लिश केला आहे. यामध्ये वेरियस असे न्यू पॉइंट्स ऍड केले आहे, न्यू सब्जेक्ट्स ऍड केलेले आहे आणि हा सिलेबस एज्युकेशनला मॉडर्न, प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्री ओरिएंटेड करणार आहे. या सिलेबस मध्ये नेमके चेंजेस काय केले आहेत तर न्यूली इमर्जिंग टेक्नॉलॉजीज ऍड केले आहेत, लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रोग्रामिंग, डाटा अनालिसिस, कम्प्युटेशनल ड्रग डिस्कवरी यासारखे पॉइंट्स याच्यामध्ये ऍड केलेले आहे, जे फार्मसीला अधिकच मॉडर्न करणार आहे. इंटर्नशिप कंपल्सरी केलेलं आहे. 2 इंटर्नशिप आपल्याला कंपल्सरी करणार आहे. एक फॉर अ क्लिनिकल और कम्युनिटी फार्मसी अँड सेकंड वन फॉर अ इंडस्ट्री और मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. रिसर्च प्रोजेक्ट 2 सेमिस्टर मध्ये रिसर्च प्रोजेक्ट आपल्याला परफॉर्म करायचा आहे, जे अंडर ग्रॅज्युएट रिसर्च प्रोग्राम आपल्याला करायचा आहे आणि जो कंपल्सरी राहणार आहे. क्रेडिट सिस्टीम पूर्ण 8 सेमिस्टर साठी 198 क्रेडिट सिस्टीम ऍड केले आहे. अँड सॉफ्ट स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप वरती फोकस केलेला आहे. सिलेबस मध्ये कम्युनिकेशन स्किल्स, बायो इथिक्स, रेग्युलेटरी अफेअर्स, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट यासारखे सब्जेक्ट्स ऍड केलेले आहे. फीडबॅक साठी डेडलाईन पीसी आणि कॉलेज टीचर्स अँड स्टुडंट कडनं फीडबॅक मागवला आणि या फीडबॅकची डेडलाईन आहे 20 सप्टेंबर 2025. त्यासाठी आपल्याला करायचं काय तर हा जो काही ड्राफ्ट सिलेबस आहे तुमच्या डिपार्टमेंट मध्ये प्रॉपर स्टडी करा, त्यावरती एक फीडबॅक प्रिपेअर करा आणि हा पीसीआय ला मेल करा. हा सिलेबस फायनल झाल्यानंतर लगेच इम्प्लिमेंट होणार आहे. लगेच म्हणजेच करंट अकॅडमिक इयर मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस होणार नाही. अपकमिंग अकॅडमिक इयर दॅट इज 2026 to 27 मध्ये हा अप्लाय होणार आहे. तुमचं सजेशन नक्की द्या, कारण फ्युचर फार्मसिस्ट तुम्हीच आहात.